आहे व्हॅरिकोज वेन्स मध्ये की तुम्हाला सुरुवातीला फक्त त्या वेन्स दिसत असतात आणि त्या दुखत नाहीत. त्यामुळे खूप वर्ष आपण त्याला इग्नोर करतो. टिपिकली बायकांमध्ये काय होतं, हे सगळं प्रेग्नन्सीमध्ये सुरू होतं, त्यांना माहिती असतं की हे आपल्याला झालंय. सगळ्या आपल्याला सांगताना आम्हाला हेच सांगतात की हो हो बरोबर, पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये सुरू झालेलं दुसऱ्यामध्ये थोडं वाढलं पण ते दुखायचं नाही. ते दुखत नाही म्हणून आपण त्याला बरेच वर्ष इग्नोर करतो आणि आपण कारण दुखत नसल्यामुळे इग्नोर केल्यामुळे ते वाढत जातं. वाढतं म्हणजे काय होतं, मग पायाचा रंग बदलायला लागतो, त्या वेन्स मोठ्या मोठ्या व्हायला लागतात. रंग बदलला म्हणजे फक्त रंग बदलत नसतो तर त्यातली स्किन पण डॅमेज होत असते. स्किन डॅमेज होते त्यामुळे त्याची इलॅस्टिसिटी जाते, म्हणून पायाचा शेप बदलायला लागतो. सो हे सगळे दीज आर ऑल्सो कॉस्मेटिक प्रॉब्लेम्स, बट इंटरनली ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्या शरीराला अफेक्ट करत असतात. त्यामुळे जेव्हा दिसतात तेव्हा आपल्याला कन्सल्टेशन घ्यायला पाहिजे, कारण लवकर कन्सल्टेशन घेतलं तर कदाचित आपण वाढण्यापासून थांबवू शकतो.